बीड जिल्ह्यातील क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी शासनाकडून दिला जाणारा निक्षय पोषण भत्ता अनेकांसाठी कागदावरच उरल्याचं चित्र आहे। जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या 2135 रुग्णांपैकी केवळ 1160 रुग्णांनाच हा भत्ता मिळाल्याची माहिती आहे। चाळीसगाव येथील टेंट हाऊसच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेत टेंट हाऊसचं साहित्य जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालं। रिसोड येथील 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी 31 वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन 10वीची परीक्षा दिली। 31 वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला। HSRP नंबर प्लेट बसवण्याकडे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरवली। अद्यापही 30 ते 40 हजार वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही। दंड भरण्यापेक्षा नंबर प्लेट लावण्याचा परिवहन अधिकाऱ्यांनी आवाहन केले। आखाती युद्धामुळे रायगड जिल्ह्यातील वितरकांना व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा झालाय। हॉटेल व्यावसायिकांकडे 4 ते 5 दिवस पुरेल एवढाच साठा असून हॉटेल बंद करण्याची वेळ येणार आहे, अशी भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। बीडच्या माजलगावमध्ये मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। उपविभागीय अधिकारी एसटी प्रवर्गातील प्रमाणपत्र देत नाही, यामुळे मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। गोकुळची निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली आहे। गोकुळचे 1200 पेक्षा जास्त बोगस मतदार याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी दाखवून दिले। बोदवड शहरातील 13 वर्षीय मुलीच्या घशात सेफ्टी पिन अडकली। वडिलांनी तात्काळ रुग्णालयात नेल्यानं मोठा अनर्थ टळला। दुर्बीण आणि एक्सरेच्या साहाय्यानं घशातील सेफ्टी पिन बाहेर काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरात युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालाय। अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आलाय। गॅस बुकिंगसाठी लागणारा कालावधीही वाढला असून पूर्वी 14 दिवसात मिळणारा सिलेंडर आता 25 दिवसांनी मिळतोय। सोलापुरात अमेरिका इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा झालाय, यामुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका बसलाय। व्यावसायिक सिलेंडरचा भाव 2400 रुपयांवर गेलाय। पाचोड ग्रामीण रुग्णालयात उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। उन्हाळ्यात वाढणाऱ्या उष्माघाताच्या घटनांवर तात्काळ उपचार करता यावेत, यासाठी आरोग्य विभागानं ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। बुलढाण्यात पैशांसाठी रुग्णवाहिका अर्ध्या वाटेतून परत फिरवली, यामुळे सर्पमित्राचा मृत्यू झालाय। नातेवाईकाने अँब्युलन्स चालकाविरोधात गुन्हे दाखल करून घेण्याची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील सागर कापूस उद्योग क्षेत्राला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत 8 कोटींचं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप स्पष्ट असून प्रशासनाकडून चौकशीचे आदेश दिले। अमेरिका इराण युद्धाचा भारतीय शेतीला फटका बसलाय। ठिबक सिंचन नळ्या आणि पीव्हीसी पाईपच्या दरात वाढ झाली। पुण्यातील व्यापाऱ्याचं उत्तर प्रदेशातील 5 तरुणांकडून अपहरण करण्यात आलं होतं। पोलिसांचा हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचून व्यापाऱ्याची सुटका केली। अपहरण प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। सोलापूर हैदराबाद महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात झाला। अपघातात दोघांचा मृत्यू झाला। एक जण गंभीर जखमी आहे। जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या। जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन मोहिनी चव्हाण यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध रीलस्टार आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अरुण तुपे याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्याच्या अकस्मात निधनामुळे सोशल मीडिया विश्वात हळहळ व्यक्त होते। धुळे शहरासह जिल्ह्यात तापमान 38 अंशांवर पोहोचलंय। तापमानात वाढ झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। वाढत्या तापमानामुळे थंड पेयांच्या विक्रीत वाढ झाली। बीड शहरात रिक्षाचा आणि दुचाकीचा विचित्र अपघात झालाय। अपघातात 3 ते 4 जण जखमी झाले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतात, तर अनेक ठिकाणी 20 ते 25 दिवस प्रतीक्षा करावी लागते। इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाची झळ अहिल्यानगरच्या उद्योजकांवरही दिसू लागली। अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीत गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। उद्योगपती प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आहेत।
सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन पुरवठा करतंय. प्रशासनानं घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी फिरते पथक स्थापन केले. सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजन्सी आहेत. श्रीरामपूरमध्ये विषारी वायूमुळे 4 सफाई कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. नाला साफ करताना घटना घडली असून जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्ध्याच्या चाणकीत शेतकऱ्यांना आत्महत्या केली. सततची नापिकी आणि कर्जबाजारी कंटाळून टोकाची भूमिका घेतली. राहुरीत पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 4 जणांसह 11 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केलाय. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पळसवाडी फाट्यावरील हॉटेलसमोर एका खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत बसचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं वेळीच मदत मिळाल्यानं मोठा अनर्थ टळला.